तर ठाण्यामधली दृश्य आपण पाहताय. मला गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे सत्र न्यायालयामध्ये हे उत्तर होतं. 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणाची सुनावणी काही मिनिटांमध्ये संपलेली आहे. राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं केला. 1 महिन्यामध्ये प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा असं न्यायाधीशांनी यावेळेला म्हटलं. पण मला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे. आणि कोर्टामधल्या सुनावणीच्या नंतर पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे आलेले होते. राजन विचारे आणि केदार दिघेंकडून ठाण्यामध्ये राज ठाकरेंची भेट जी आहे ती घेण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये केलं जात आहे. ठाकरे सेनेचे नेते राजन विचारे आणि केदार दिघेंकडून राज ठाकरे यांची भेट या ठिकाणी घेण्यात आली आहे. राज ठाकरे ठाण्यामधल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला सुद्धा आता जात आहेत. कोर्टामधली एक महत्त्वपूर्ण सुनावणी ज्याला राज ठाकरे यांची उपस्थिती, मनसेचे पहिल्या फळीमधले नेतेचे आहेत त्यावेळेला राज ठाकरे यांच्या सोबत शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, विजय वडेट्टीवारांनी हा सवाल केलेला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार सभागृहात आक्रमक झाले. कुठल्या केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलं ते दाखवा, सोयाबीनला हमीभाव का नाही असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे. इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं काय सांगताय? दिशाभूल का करताय? तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना. मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल याने प्रश्न म्हणून सांगावा. सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला. काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमारतीद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा. तुमच्या डोळ्यात मध्ये थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती.